प्रसादजी, आमच्या कोकणामध्ये एक म्हण आहे, करून गेलो गाव आणि गणपतरावांचं नाव. या संपूर्ण प्रकारामध्ये भारतीय जनता पक्षाचा काही संबंध नाही. जर आमचा संबंध असता तर साईच्या साई खासदारांना आम्ही आमच्या पक्षात आणलं असतं. म्हणून भारतीय जनता पक्षाचं नाव उगीच गोवायचं आणि आपलं अकर्तृत्व आहे हे सिद्ध करायचं. मला असं वाटतं प्रसादजी, एक थिअरी आहे ज्याला पुश आणि पुल थिअरी असं म्हणतात. अनलेस यू पुश समबडी आउट ऑफ युअर हाऊस, नोबडी कॅन पुल हिम इन हिज हाऊस. आपण एखाद्याला आपल्या घराच्या बाहेर ढकलतो त्यावेळी दुसरा त्याला आश्रय देतो. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जे खासदार आणि आमदार आहेत त्यांची घुसमट होते, त्यांना कुठेतरी बाहेर ढकललं जात आहे. आणि हे ढकलले गेलेली लोक जर आश्रय शोधून दुसऱ्या घरात जात असतील तर त्यात चुकीचं काय आहे? पण मग अवधूत ठाकरे, माफ करा, पण मग अवधूतजी ठाकरेंच्याकडून ढकलण्याचं काम कोण करतंय? कोण आपल्याच नेत्यांना आपल्या पक्षातून ढकलण्यासाठी सक्रिय आहे? अहो, मीडियामध्ये संजय राऊत सतत शिव्या देत असतात. 6 खासदारांच्या बाबतीमध्ये त्यांनी ज्या शिव्या दिल्या आहेत त्या पाहून कुठचा स्वाभिमानी माणूस त्या पक्षात राहील मला सांगा? एखाद्या आमदाराला, खासदाराला, लोकप्रतिनिधीला चपराशासारखी वागणूक देऊन तुम्हाला वाटतं का की एखादा स्वाभिमानी माणूस, बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत तयार झालेला शिवसैनिक तिथे जास्त काळ राहू शकतो? मला असं मुळीच वाटत नाही. तर त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाने आधी आपले खासदार, आमदार, नगरसेवक यांना वेळ द्यावा, त्यांची लिडरशिप करावी, त्यांचे प्रश्न समजावून घ्यावेत. त्यांच्यावर ही पाळी कशी येणार? आमच्याकडे पण अवधूतजी, या मुद्द्याला मी पटकन घेऊन संजना घाडी यांच्यापर्यंत जातोय. संजना घाडी, आपण स्वतः काही काळ मूळ ठाकरेंकडे, मग राज ठाकरेंकडे, मग शिंदेंकडे अशा प्रकारचे बदल केलेले आहेत. तुम्ही ठाकरेंपासून दुरावून परत ठाकरेंकडे जाऊन परत शिंदेंकडे आलात. तुमच्या अंतर्गत तशी काय घालमेल घडत होती आणि तीच घालमेल आता इतरांमध्ये घडतीये का? ठाकरे नीट वागवत नाहीत हे खरं उत्तर आहे? हे बघा, पक्ष संघटना वाढीसाठी ज्या पद्धतीने नेतृत्वाने वेळ द्यायला पाहिजे, ज्या पद्धतीने सन्माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निष्ठावंत शिवसैनिकांची मोड बांधली, त्यांना आपल्या प्रेमाने, सन्मानाने त्या ठिकाणी ती संघटना त्यांनी वाढवली. छोट्या शिवसैनिकाला, कर्तृत्ववान शिवसैनिकांना जपलं, त्यांना मोठं केलं.